हॅलो स्टुडंट, आपण बघतोय चॅप्टर हायड्रोकार्बन्स आणि त्यामध्ये आपण कंप्लीट केलं आहे अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स. आता त्यानंतरचा पॉईंट ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर पूर्वीच्या डेफिनेशन नंतर ॲरोमा दॅट इज फ्रॅग्रन्स, म्हणजे जे कंपाऊंड्स का त्यांना पर्टिक्युलर स्मेल असेल अशा कंपाऊंड्सला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलं जायचं. परंतु असे काही कंपाऊंड्स आहे का ज्यांना पर्टिक्युलर स्मेल नाही आहे, फ्रॅग्रन्स नाही आहे, परंतु ते ॲरोमॅटिक कंपाऊंड ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे का ज्यांना पर्टिक्युलर स्मेल आहेत परंतु ते ॲरोमॅटिक कंपाऊंड्स नाहीत. मग आता कुठले असे कंपाऊंड्स आहे तर फॉर एक्झाम्पल नॅफ्थॅलिन, यांना कुठलाही असा स्वीट प्लीझंट स्मेल नाही आहे. अँथ्रॅसिन, अँथ्रॅसिन आता हे कंपाऊंड्स ॲरोमॅटिक आहे परंतु यांना कुठलाही स्वीट स्मेल किंवा फ्रॅग्रन्स नाही आहे. आणि CHCl3 क्लोरोफॉर्म, then all the esters that is RCOO R dash are esters having pleasant smell but they are not aromatic compounds. म्हणजे प्रत्येक वेळी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हटल्यानंतर त्यांना स्मेल असेलच असंही नाही. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं? दी कंपाऊंड्स which resembles the structure and chemical properties like benzene known as aromatic compounds. The compounds which resembles the structure and chemical properties like benzene known as aromatic compounds. Aromatic compounds are of two types, that is benzenoid and non-benzenoid. बेन्झिनॉइड कशाला म्हणायचं तर त्यामध्ये कमीत कमी एक बेन्झिन रिंग असलीच पाहिजे. कमीत कमी एक बेन्झिन रिंग असलेले कंपाऊंड्स हे बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ह्या टाईप्समध्ये येतात. मग त्यामध्ये बेन्झिन असेल, नॅफ्थॅलिन असेल, अँथ्रॅसिन, त्यानंतर बेन्झोइक ॲसिड, क्लोरोबेन्झिन, बेन्झाल्डिहाइड असेल, डायफिनेल असेल, हे सगळे बेन्झिनॉइड टाइप ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. देन नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स लाईक फ्युरॅन, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे परंतु इथं बेन्झिनचं स्ट्रक्चर नाही आहे. थायोफिन, पिरिडिन, these are non-benzenoid aromatic compounds. Then difference between aromatic and aliphatic compounds. Difference between aromatic and aliphatic compounds.
aromatic compounds and aliphatic compounds. Aromatic compounds containing high percentage of carbon atoms. High percentage carbon. While aliphatic compounds contains lower percentage of carbon. Lower percentage of carbon. ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये कंपॅरेटिव्हली कमी असतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बर्न्स विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे धूर असणारी ज्योत, धूर असणाऱ्या ज्योतीनं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स जळतात. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स बर्न्स विथ non-sooty flame. They are burned with non-sooty flame. Then aromatic compounds mostly undergo substitution reaction. Preferentially undergo substitution reaction. म्हणजे बेन्झिन रिंग असेल तर बेन्झिनची रिॲक्शन H2SO4 बरोबर झाली, HNO3 बरोबर झाली किंवा ब्रोमिनेशन रिॲक्शन, हॅलोजनेशन रिॲक्शन झाली, तर याला जो अटॅच हायड्रोजन असतो तो सबस्टिट्यूट होतो दुसऱ्या एखाद्या स्पीसीजनं. हायड्रोजन निघून जातं आणि त्या ठिकाणी Br असेल, NO2 असेल, SO3H असेल, असा दुसरा ग्रुप तिथं अटॅच होतो. इथं ॲडिशन रिॲक्शन न होता प्रिफरेन्शियली तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि काहीच रिॲक्शन पर्टिक्युलर रिॲक्शन तिथं ॲडिशन रिॲक्शन होते. म्हणजे UV लाईटमध्ये क्लोरिनेशन रिॲक्शन असेल किंवा हायड्रोजनेशन रिॲक्शन असेल, अशाच काही ड्रास्टिक कंडिशनला रिॲक्शन ह्या ॲडिशन रिॲक्शन होतात. परंतु मोस्ट ऑफ द रिॲक्शन आर कॅरिड आउट इन केस ऑफ aromatic compounds, that is substitution reaction. In case of aliphatic reaction, preferentially undergo addition reaction. Only saturated hydrocarbon, saturated open chain hydrocarbon, that is alkane, undergo substitution reaction. Only alkane undergo substitution reaction. अल्केनमध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. अल्किन्स आणि अल्काइन्स असेल तर तिथं ॲडिशन टाईप ऑफ रिॲक्शन होते. मग ॲडिशन रिॲक्शन होत असल्यामुळे दे आर अटॅक बाय oxidizing or reducing agent. Easily attacked by oxidizing and reducing agent. Here aromatic compounds not easily attacked by oxidizing and reducing agent. Then aromatic compounds does not react with aqueous alkaline cheminophore, means they do not decolorize cheminophore, not decolorize
KMnO4. KMnO4ची रिॲक्शन इथं होत नाही, त्याचा डिकलरायझेशन होत नाही, परंतु ॲलिफॅटिक कंपाऊंड्समुळे डिकलरायझेशन अल्कलाइन KMnO4 इज टेक्स प्लेस. आत्ताच आपण अल्किन चॅप्टर बघितलंय मागच्या लेक्चरला. अल्किनची रिॲक्शन ॲक्वेस अल्कलाइन KMnO4 बरोबर झाली तर त्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळतो डायल्स. डायल्स हे काय, डाय अल्कोहोल्स, आणि ते कलरलेस प्रोडक्ट आहे. म्हणजे KMnO4चा मूळचा कलर कुठला, तर व्हायलेट पिंकिश कलर त्या KMnO4ला असतो, आणि त्यापासून जर डायल तयार झालं, अल्कोहोल तयार झालं, तर KMnO4चा जो मूळचा कलर आहे व्हायलेट पिंकिश कलर हा व्हॅनिश होऊन कलरलेस कंपाऊंड तयार होतं. म्हणजेच अल्किनमुळे काय होतं तर KMnO4चं डिकलरायझेशन घडून येतं, रिॲक्शन होते, डायल्स तयार होतं, डिकलरायझेशन घडून येतं. तसं डिकलरायझेशन इथं KMnO4चं होत नाही. आणि त्याचप्रमाणे Br2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4, ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराईडची रिॲक्शन ही अल्किन्स आणि अल्काइन्समध्ये केलं तर आपल्याला ब्रोमिनेशन, आपण रिॲक्शन बघितलं हॅलोजनेशन रिॲक्शन, तर ब्रोमिनेशन रिॲक्शन घडून येते. अल्किन असेल तर डायब्रोमो प्रोडक्ट मिळतो, आणि अल्काइन्स असेल तर टेट्राब्रोमो आपल्याला प्रोडक्ट मिळतो. आणि जो मिळणारा प्रोडक्ट आहे तो कसा आहे, कलरलेस प्रोडक्ट आहे. आणि मूळचा ब्रोमिनचा कलर हा कसा आहे तर ब्राऊन कलरचे व्हेपर्स असतात ब्रोमिनच्या, आणि मग त्या ब्राऊन कलरचे व्हेपर्स ह्या काय होतात, व्हॅनिश होतात. म्हणजेच काय होतं, डिकलरेशन ऑफ ब्रोमीन Br2 in CCl4 is carried out in case of aliphatic compound, while it does not reacts with aromatic compound, therefore decoloration of bromine not takes place. Decoloration of Br2 in CCl4 is not takes place. While in case of aliphatic compound, decoloration Br2 in CCl4 takes place. Then aromatic compounds containing alternating single and double bond. Alternating single and double bond. While aliphatic compounds not containing in sequentially alternating single and double bond. Not sequence in single and double bond. Not sequence in single and double bond. Then 7 पॉइंट झालेत, भरपूर झालेत. हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन aliphatic compound, lower percentage of carbon. Aromatic compound burns with sooty flame, aliphatic compounds burns with non-sooty flame. Then aromatic compound preferentially undergo substitution reaction, while aliphatic compounds preferentially undergo addition reaction. Not easily attacked by oxidizing and reducing agent. Aliphatic compounds easily attacked by oxidizing and reducing agent. Then decoloration of KMnO4 is not takes place, while in case of aliphatic compounds decoloration of KMnO4 takes place, as well as decoloration of Br2 in CCl4 takes place. Not decoloration of Br2 in CCl4 and alternating aromatic compounds containing alternating single and double bond, while in case of aliphatic compound there is no sequence of alternating single and double bond. This is about difference between aromatic and aliphatic compounds.